लोगोस मिनिस्ट्री या चॅनल मध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। प्रभू येशू ख्रिस्त जो संपूर्ण जगाचा उद्धार करता त्याच्या अति पवित्र आणि सामर्थ्यवान नावाने मी ॲलन लोबो आपणा सर्वांना शुभेच्छा देत आहे। हे चॅनल सबस्क्राइब करणाऱ्या सर्वांचे मी हृदयपूर्वक आभारी आहे। आजचा हा संदेश जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल आणि जर तो तुम्हाला आवडला तर माझी आपणा सर्वांना विनंती आहे की कृपया तुम्ही तो लाईक करावा, इतरांबरोबर शेअर करावा आणि आमचे नवीन येणारे संदेश देखील तुम्हाला अशा प्रकारे मिळत राहावे म्हणून तुम्ही कृपया बेल रिंग प्रेस करावी। थँक यू अँड गॉड ब्लेस यू। प्रियजन हो, आज आम्ही एका महत्त्वाच्या विषयाकडे आपलं लक्ष लावणार आहोत आणि त्या विषयाला मी शीर्षक देऊ इच्छितो रुपयाचा दृष्टांत, म्हणजे रुपयाचा दाखला। प्रभू येशू ख्रिस्ताने अनेक दाखले दिले, त्या दाखल्यांपैकी रुपयाचा दृष्टांत हा एक दाखला अतिशय महत्त्वाचा दाखला आहे। अर्थात परदेशी जाणाऱ्या एका मनुष्याने आपल्या दासांना बोलावून त्यांच्यावर आपली मालमत्ता सोपविली। एकाला 5,000, एकाला 2,000 आणि एकाला 1,000 असे त्यांच्या योग्यतेप्रमाणे त्याने देऊन तो परदेशी निघून गेला। आणि नंतर काय झाले त्या विषयावरच आम्हाला आज पाहायचं आहे। प्रियजन हो, या दाखल्याचा अर्थ काय, याचे मर्म काय हे आम्हाला समजून घ्यायचे आहे। म्हणून आपणातील सर्वांना माझी विनंती आहे की आजचा हा संदेश आपण सर्वजणांनी शेवटपर्यंत आवर्जून पाहावा। प्रभू येशू ख्रिस्ताने मत्ते शुभवर्तमान याच्या 25 अध्यायातल्या 14 ते 30 वचनामध्ये हा दाखला दिलेला आहे। हे वचन मी आपणा सर्वांपुढे वाचून दाखवू इच्छितो, कारण ज्याप्रमाणे परदेशी जाणाऱ्या एका मनुष्याने आपल्या दासांना बोलावून त्यांच्यावर आपली मालमत्ता सोपवून दिली, त्याप्रमाणे हे आहे। एकाला त्याने 5,000 रुपये, एकाला 2,000 व एकाला 1,000 असे ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे दिले आणि तो परदेशी गेला। ज्याला 5,000 मिळाले होते त्याने लागलेच जाऊन त्यावर व्यापार केला व आणखी 5,000 मिळविले। तसेच ज्याला 2,000 मिळाले होते त्यानेही आणखी 2,000 मिळविले। परंतु ज्याला 1,000 मिळाले होते त्याने जाऊन जमीन खणली व तीत आपल्या धनाचा पैका लपवून ठेवला। मग बराच काळ लोटल्यावर त्या दासाचा धनी आला व त्यांच्यापासून हिशोब घेऊ लागला। तेव्हा ज्याला 5,000 मिळाले होते तो आणखी 5,000 आणून म्हणाला, महाराज, आपण माझ्यावर 5,000 रुपये सोपून दिले होते, पहा त्यावर मी आणखी 5,000 रुपये मिळविले आहेत। त्याला त्याच्या धन्याने म्हटले, शाबास, भल्या आणि विश्वासू दासा, तू थोडक्या गोष्टीत विश्वासू राहिलास, मी तुझी पुष्कळांवर नेमणूक करीन, तू आपल्या धन्याच्या आनंदात सहभागी हो। मग ज्याला 2,000 मिळाले होते तोही येऊन म्हणाला, महाराज, आपण माझ्यावर 2,000 रुपये सोपून दिले होते, पहा त्यावर मी आणखी 2,000 रुपये मिळविले आहेत। त्याला त्याच्या धन्याने म्हटले, शाबास, भल्या व विश्वासू दासा, तू थोडक्या गोष्टीत विश्वासू राहिलास, मी तुझी पुष्कळांवर नेमणूक करीन, तू आपल्या धन्याच्या आनंदात सहभागी हो। नंतर ज्याला 1,000 मिळाले होते तोही येऊन म्हणाला, महाराज, मी हे जाणून होतो की तुम्ही कठोर माणूस आहात, जेथे तुम्ही पेरले नाही तेथे कापणी करता व जेथे पसरून ठेविले नाही तेथून गोळा करिता, म्हणून मी भ्यालो व तुमचे 1,000 रुपये मी जाऊन जमिनीत लपवून ठेविले होते, पहा ते तुमचे तुम्हाला मिळाले आहे। तेव्हा त्याच्या धन्याने त्याला उत्तर दिले, अरे दुष्ट व आळशी दासा, जेथे मी पेरिले नाही तेथे कापतो व पसरून ठेविले नाही तेथून गोळा करीतो, हे तुला ठाऊक होते काय? तर माझे द्रव्य सावकाराकडे ठेवायचे होते, म्हणजे मी आल्यावर माझे मला व्याजासकट परत मिळाले असते। तर ते 1,000 रुपये त्याच्यापासून घ्या आणि ज्याच्याजवळ 10,000 आहेत त्याला द्या, कारण ज्या कोणाजवळ आहे त्याला दिले जाईल व त्याला भरपूर होईल, आणि ज्या कोणाजवळ नाही त्याच्याजवळ जे असेल ते देखील त्याच्यापासून काढून घेतले जाईल। आणि या निरुपयोगी दासाला बाहेरील अंधारात टाका, तेथे रडणे व दात खाणे चालेल। प्रभू या वाचलेल्या पवित्र वचनावर आपला आशीर्वाद देव आणि या वचनांद्वारे आम्हा सर्वांना आशीर्वादित करो, आमेन। प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या सेवकाईचा एक भाग दाखले देण्यासाठी वापरला। शिष्यांनी येशूला विचारले की तुम्ही दाखल्यांनी का बोलतात? तेव्हा येशूने त्यांना म्हटले, मत्तई 13 याच्या 11 वचनात प्रभू येशूने त्यांना उत्तर दिले, त्याने त्यांना उत्तर दिले, स्वर्गाच्या राज्याची रहस्य जाणण्याचे दान तुम्हास दिलेले आहे, परंतु त्यांना दिलेले नाही। वचन 13 म्हणते, याच तो मी त्यांच्या बरोबर दाखल्यांनी बोलतो, कारण ते पाहत असता पाहत नाहीत आणि ऐकत असता ऐकत नाहीत व त्यांना समजतही नाही। अर्थात दाखला जरी आम्हाला एक गोष्ट वाटत आहे खरी, परंतु त्यामागे फार मोठा महान आणि गहन अर्थ लपलेला आहे, आणि तो नक्की काय आहे हे पवित्र आत्मा आम्हाला दाखवो।
आणि आम्हाला त्याची समज देव. प्रियजन हो, हा दाखला जो आता मी तुमच्या पुढे वाचलेला आहे, यात तुम्ही ही गोष्ट पाहिलेली आहे. या ठिकाणी एक घरधनी दर्शविलेला आहे जो दूर देशी जात आहे आणि हा ख्रिस्त येशूला दर्शविलेला आहे. तोच तर घरधनी आहे. ही पृथ्वी परमेश्वराची आहे आणि त्याची पूर्णता ही त्याचीच आहे. तो निर्माण करताच मालक आहे, धनी आहे. देव हाच मालक आहे. कोणी सरकार नाही किंवा कोणीही व्यक्ती मालक नाही. प्रियजन हो, आम्ही प्रत्येक जण जे या भूतलावर आहोत हे सर्व आमच्या घरधन्याचे आहे. आमचा स्वामी येशू ख्रिस्त याचे आहे. जे काही आज माझ्याकडे आहे म्हणजे माझ्या ताब्यात आहे, त्या अवघ्यांचा मालक विश्व निर्माण करता देव आहे. हाच मालक आहे आणि तो दूरदेशी गेलेला आहे. जो 2000 वर्ष झाले तो दूरदेशी निघून गेलेला आहे आणि दूरदेशी जाण्यापूर्वी जी काही त्याची साधन संपत्ती होती ती त्याने आपल्या कारभाराच्या हाती सोपून दिलेली आहे, जे त्याचे दास आहेत. त्याने 3 व्यक्तींची नेमणूक केलेली आहे आणि त्यांच्यावर त्याने आपली मालमत्ता सोपून दिलेली आहे. अर्थात आम्हाला ही गोष्ट आढळते की या दासांना तो ओळखत आहे आणि त्यांची कुवत देखील, योग्यता देखील त्याला माहित आहे. म्हणून त्याने त्यांना त्यांच्या कुवतीनुसार आपली संपत्ती त्यांच्या हाती सोपविली आणि त्यांच्याकडे काही पैसे दिलेले आहेत. अर्थात एकाला 5000, दुसऱ्याला 2000 आणि तिसऱ्याला 1000 असे सोपून दिलेले आहेत. हे 3ही व्यक्ती हे संपूर्ण जगात देवाने पाचारण केलेल्या लोकांना दर्शवित आहे, ज्यांना देवाकडून कृपेची महान देणगी देण्यात आलेली आहे. अर्थात देवाचं वचन म्हणते की बोलावलेले पुष्कळ आहेत पण निवडलेले थोडके आहेत. अर्थात हे जे दास आहेत त्यांच्यावर खास जबाबदारी, काम सोपून देण्यात येत आहे, परंतु त्यांच्या कुवतीनुसार, अर्थात ते कुवतीनुसारच ते काम करणार आहे. त्या कुवतीच्या पलीकडे ते काम करू शकत नाहीत. त्यांची कुवत त्याने ओळखलेली आहे. म्हणून एकाला 5000, एकाला 2000 आणि एकाला 1000 असे त्यांच्या योग्यतेप्रमाणे, कुवतीप्रमाणे त्यांना दिले. प्रत्येक व्यक्तीची वेगवेगळी कुवत आहे. त्या कुवतीप्रमाणेच त्यांना देण्यात येते आणि त्याप्रमाणे त्यांच्याकडून अपेक्षाही करण्यात येते. येथे कुवतीबद्दल सांगण्यात आलेलं आहे. अर्थात नम्रता आणि लीनता ही त्यांची कुवत दर्शविलेली आहे. देव कायम नम्र जनांस कृपा देतो. आम्ही जेवढे नम्र होऊ तेवढी अधिक कुवत आमच्यात निर्माण होईल. येथे 1000 रुपये ज्याला दिलेले आहेत हे गर्विष्ठांना दर्शवित आहे. त्यांना एकच काम मिळाले कारण त्यांच्याकडे नम्रतेची, लीनतेची कुवतच नव्हती. तरीही त्यांना संधी देण्यात आलेली आहे व त्याने आम्हाला कारभारी म्हणून नेमलेले आहे व त्यासाठी त्यांना जिम्मेदारी ही ठरविलेली आहे की आम्ही त्या संबंधाने काय करतोय. ही सर्व मालमत्ता किंवा साधन संपत्ती, रिसोर्सेस हे त्या धन्याच्या मालकीचे आहेत. हे या दासांच्या मालकीचे नाहीत. अर्थात या ठिकाणी आम्हाला ही गोष्ट दिसत आहे की या कारभाऱ्यांच्या हाती ज्या वेळेला ही मालमत्ता सोपून दिली ती यासाठी त्यांना देण्यात आली की त्यावर त्यांनी व्यापार करून त्यावर वाढ करावी, त्यावर त्यांनी नफा कमवावा. अर्थात जे काही तुम्हाला देण्यात आलेले आहे येशू ख्रिस्ताचे दास म्हणून, त्यावर तुमच्या जीवनाकडून तुम्ही त्यावर वाढ करायला हवी. कारभारीपणाची साधने आम्ही समजून घेऊया. कारभारी हा एक व्यक्ती आहे ज्याला त्याच्या घरधन्याकडून त्याने जी काही जिम्मेदारी सोपविलेली आहे ती उत्तम प्रकारे हाताळावी. हे चित्र या दाखल्यात आम्हाला आढळत आहे. परंतु हे कारभारी पण देवाच्या ज्ञानाच्या मार्गदर्शनाने चालविले गेले पाहिजे व देवाच्या नियमाने चालविण्यात आले पाहिजे. म्हणून कारभारी म्हटलं म्हणजे तो कसा असला पाहिजे, वचन काय म्हणते पाहूया. करंथीकरास पहिले पत्र याचा 4 अध्याय 1 आणि 2 वचन म्हणते, आम्ही ख्रिस्ताचे सेवक व देवाच्या रहस्यांचे कारभारी आहो असे प्रत्येकाने आम्हाला मानावे. कारभारी म्हटला की तो विश्वासू असला पाहिजे. प्रियजन हो, या ठिकाणी टॅलेंट्स किंवा दिनार किंवा रुपये हा शब्द जो वापरलेला आहे तो त्या मालकाकडून मिळालेल्या भांडवला संदर्भात सांगत आहे आणि आमच्या भाषेत त्याचा अर्थ हा आहे. मराठी भाषेमध्ये रुपये हा शब्द आढळत आहे परंतु इंग्लिश भाषेत त्याला टॅलेंट्स म्हटलेला आहे. म्हणजे हा जो धनी आहे, मालक आहे, तो भांडवलाबद्दल बोलत आहे. जे भांडवल त्याने गुंतविलेलं आहे. अर्थात हे सगळं भांडवल पुरविणारा हा तो मालक आहे. हे सर्व भांडवल त्याचे आहे आणि ते योग्यरित्या हाताळण्यासाठी कारभाऱ्यांच्या स्वाधीन हे सोपवून दिलेलं आहे. या दाखल्यामध्ये सर्वात मोठा प्रश्न हा आहे की हे टॅलेंट्स किंवा आमच्या मराठी भाषेत त्याला रुपये म्हटलेले आहेत, हे नक्की काय आहे. अनेक जण त्याचा अनुवाद असा करीतात की देवाने दिलेली दाने ते आहेत आणि ती न वापरल्याने ते दुष्ट व आळशी ठरल्याने देव त्यांना अंधारात टाकतो. परंतु प्रियजन हो, अशा प्रकारे केलेला तो अनुवाद हा गैर अनुवाद आहे. शुभ वर्तमान अशा प्रकारे शिकवित नाही. देवाने दिलेली वरदाने वापरली नाहीत
म्हणून नाश होईल असा अनुवाद चुकीचा आहे. म्हणून टॅलेंट ही कार्य किंवा वरदानी नसून हे देवाचं शुभवर्तमान आहे. तुम्ही त्या शुभवर्तमानाचे काय करिता त्याबद्दल हा दाखला आहे. तुम्ही ते स्वीकारता अगर नाकारता किंवा दुसऱ्यांना ते वाटता, शेअर करता. आम्हाला 2 व्यक्ती येथे आढळत आहेत ज्यांनी शुभवर्तमानामध्ये गुंतविलेले आहे आणि शुभवर्तमान गाजविलेलेही आहे. रोमकरसपत्र 4 अध्याय 5 वचन, पण जो काम करीत नाही तर अभक्ताला नीतिमान ठरविणाऱ्यावर विश्वास ठेवतो, त्याचा विश्वास नीतिमत्व असा गणण्यात येतो. अर्थात आमच्या कार्यावर आम्हाला उद्धार किंवा तारण मिळालेलं नाही, आमच्या कर्मांनी ते प्राप्त झालं नाही, तर आम्ही जे अभक्त त्या आम्हाला ख्रिस्ताच्या बलिदानामुळे, पवित्र रक्तामुळे देवाने ख्रिस्तामध्ये नीतिमत्व दिलेले आहे आणि आम्हाला देवाचे नीतिमत्व म्हणून गणण्यात आलेले आहे. त्या तारणाच्या विश्वासालाच टॅलेंट म्हटलेले आहे. अर्थात आमच्या पात्रतेपेक्षा आम्हाला देण्यात आलेले आहे. हे टॅलेंट म्हणजे देवाची महान कृपेची देणगी आहे. हा तारणाचा विश्वास आहे. हा देवाच्या कृपेकडून आम्हाला देण्यात आलेला आहे. हाच विश्वास आम्हाला वापरायचा आहे, कारणी लावायचा आहे. विश्वासाने आम्हाला जगायचे आहे. रोमकरसपत्र 12 अध्यायाचं 3 वचन काय म्हणते, सर्वांनी लक्ष द्यावे, कारण मला प्राप्त झालेल्या कृपादानावरून मी तुम्हापैकी प्रत्येक जणाला असे सांगतो. बघा, आम्ही प्रत्येक जण जे येशू ख्रिस्ताचे त्या धन्याचे दास आहोत, आम्हाला देवाचा दास काय म्हणतो, आपल्या योग्यतेपेक्षा स्वतःला अधिक मानू नका, तर देवाने प्रत्येकाला वाटून दिलेल्या विश्वासाच्या परिमाणानुसार मर्यादेने स्वतःला माना. अर्थात देवाने प्रत्येकाला विश्वासाचे परिमाण दिलेलं आहे आणि त्याची वाटणी करून देण्यात आलेली आहे. त्या विश्वासाच्या परिमाणाप्रमाणेच प्रत्येकांना देण्यात आलेला आहे. देवाने दिलेले, घर धन्याने दिलेले भांडवल गुंतविणे म्हणजे आमच्या विश्वासाला विश्वासाने चालण्यास गुंतविणे होय. देवाच्या राज्यात त्याच्या कामासाठी तो विश्वास आम्ही वापरणं गरजेचे आहे. येशू ख्रिस्ताने स्वतःचे बलिदान करून आम्हाला जे देवाचे नीतिमत्व दिले, ह्या गोष्टीवर विश्वास करून हे ख्रिस्ती जीवन जगायचं आहे. त्यावर आम्हाला व्यापार करायचा आहे. अर्थात आम्ही जर आमच्या कल्पनेने पाहिलं तर आम्हाला या गोष्टी पटत नसतात की देवाने मला नीतिमान कसं ठरविले. मी तर पापी आहे, परंतु हीच गोष्ट आम्हाला तारणाचा विश्वास देते. म्हणूनच रोमकरसपत्र म्हणते की प्रत्येकाला या विश्वासाचं परिमाण देण्यात आलेलं आहे, एक मेजरमेंट देण्यात आलेला आहे. प्रत्येकाला आपापल्या कोवतीप्रमाणे वाटा देण्यात आलेला आहे. पवित्र शास्त्र म्हणून म्हणते, कृतीशिवाय विश्वास मेलेला आहे. हे 3ही व्यक्ती जे येथे दर्शविलेले आहे, त्यांच्याकडे देवाने तारणाचे शुभवर्तमान दिलेले आहे. हे देवाचे शुभवर्तमान आहे. देवाचं आलेलं हे शुभवर्तमान ज्या वेळेला आम्ही त्यावर पूर्ण विश्वास करीतो, ते जसे आहे तसे आम्ही स्वीकारतो, तेव्हाच आम्हाला नवा जन्म प्राप्त होतो. देवाच्या महान कृपेची देणगी देण्यात आलेली आहे. पवित्र शुभवर्तमान देण्यात आलेले आहे, ज्याद्वारे त्यांना मुफ्तपणे अनंत जीवन प्राप्त व्हावे. 16 ते 18 वचनात आम्हाला दिसत आहे की दासांनी आपल्या कामाला सुरुवात केलेली आहे. अर्थात त्यांच्यावर जी जबाबदारी आहे, जे आव्हान आहे, त्यासाठी त्यावर त्यांना व्यापार करणे, परिश्रम करणे, त्यावर काम करणे, यासाठी आता त्यांनी सुरुवात केलेली आहे, न थांबता, उशीर न करता. आता हे 3ही जण शुभवर्तमानाशी काय करीत आहे हे हा दाखला स्पष्ट करीत आहे. काय ते त्यामध्ये गुंतवित आहेत की बाजूला सारून देत आहेत? या दासांची प्रतिक्रिया आम्हाला 16 ते 18 वचनामध्ये आढळते. अर्थात हे दास जे आहेत त्यांनी व्यापार केलेला आहे. व्यापार म्हणजे काय, तर तुम्हाला आणि आम्हाला त्यावर जे देवाने आम्हाला दिलेलं आहे त्यावर काम करणे आहे, म्हणजे परिश्रम करणे आहे. हा व्यापार करणे म्हणजे येशूला अनुसरणे होय. स्वतःला नाकारणे आणि आपला वधस्तंभ उचलून दररोज येशूला अनुसरणे, हाच तो व्यापार आहे. येथे 16 आणि 17 वचन आम्हाला दाखवित आहे की ज्याला 5,000 मिळाले होते त्याने त्यावर अधिक 5,000 नफा कमाविला, म्हणजे 100% त्यावर नफा कमविलेला आहे. येशूने म्हटले की मी माझ्या पित्याच्या बिझनेस मध्ये असावे. आज आम्ही कसला बिझनेस करीत आहोत? येशूने पित्याच्या इच्छेप्रमाणे करावे यासाठी स्वतःला गुंतविले होते आणि आम्ही देवाचे सेवक, त्याप्रमाणेच आम्हाला देवाची सेवा केली पाहिजे. आम्ही भक्ती कशी करीत आहोत, आम्ही प्रार्थना कशी करीत आहोत,
काय आमचं जीवन प्रार्थनामय आहे? त्याची सेवा त्याच्या इच्छेप्रमाणे करीतो की आमच्या मर्जीप्रमाणे आम्ही करीतो? अर्थात जे प्रार्थना सभेमध्ये नियमितपणे हजर राहतात, रविवारी सकाळी ते भक्तीमध्ये सामील होतात, ते आठवड्याच्या इतर सभेतही हजर राहतात, त्यांना काय घडते? ते आध्यात्मिकरित्या ज्ञानामध्ये वाढतात, देवाच्या सामर्थ्यामध्ये वाढतात, शांतीत वाढतात, प्रेमात वाढतात, आनंदात वाढतात, धीरामध्ये त्यांची वाढ होते, त्यांच्यात सफळ होण्याची कुवत निर्माण होते. ते उत्तम ख्रिस्ती जीवन जगतात. का बरे? कारण ते देवाच्या वचनावर सातत्याने भरवले जातात, पवित्रांशी त्यांची सहभागिता होते आणि प्रार्थनामय जीवन ते जगतात. सातत्याने देवाच्या वचनावर मनन चिंतन करीतात, सत्याचा शोध करीतात. त्यांची उन्नती सातत्याने होते, कारण त्यांना सातत्याने शिकविले जाते, त्यांना उत्तेजना सातत्याने मिळत राहते. ते थांबत नाहीत. देवाच्या वचनाच्या उपस्थितीत पवित्र आत्म्याचे वास्तव्य त्यांच्यात असते सातत्याने. दुसऱ्या बाजूला आम्हाला काही लोक आढळतात जे विश्वासयुक्त राहत नाहीत. त्यांच्याशी काय घडते? ते अधिकाधिक दुर्बळ बनत जातात. ते आध्यात्मिक जीवनाला कंटाळलेले असतात. बोर्ड ख्रिश्चन त्यांना म्हणतात, कंटाळलेले ख्रिस्त. आणि मग ते पापात सापडतात, ते जगीक होतात, एवढे की त्यांच्यात विश्वास ठेवण्याची कुवत किंवा शक्तीही उरत नाही. पहा कसे विश्वासांतून पतन झालेले हे ख्रिस्ती लोक. या उलट जे विश्वासयुक्त आहेत त्यांना अधिकाधिक आशीर्वाद प्राप्त होत जातो व त्यांची झपाट्याने वाढ होते. आम्ही आज ज्याप्रमाणे चालत आहोत ते जर ख्रिस्तापासून दूर असेल, त्याच्या व्यवस्थेपासून ते दूर असेल, त्याच्या शुभवर्तनापासून विपरीत असेल, देवाच्या सेवेपासून दूर असेल, तर मग आमचा शेवट काय होईल? आम्ही कसे तेथे जाऊ शकू? ज्याविषयी आज आम्ही परिश्रम घेत नाही तर आम्ही कसले व्यापारी आहोत? गलतीकरस पत्राचा 6 अध्याय 4 वचनापासून मी वाचत आहे. तर प्रत्येकाने आपल्या स्वतःच्या कामाची परीक्षा करावी, म्हणजे त्याला दुसऱ्यांच्या संबंधाने नव्हे तर केवळ स्वतः संबंधाने अभिमान बाळगण्यास जागा मिळेल. कारण प्रत्येकाने आपला स्वतःचा भार वाहिलाच पाहिजे. ज्याला वचनाचे शिक्षण मिळाले आहे त्याने ते शिक्षण देणाऱ्याला सर्व चांगल्या पदार्थांचा वाटा द्यावा. फसू नका, देवाचा उपवास व्हायचा नाही, कारण माणूस जे काही पेरतो त्याचेच त्याला पीक मिळेल. पहा, जो आपल्या देह स्वभावासाठी पेरतो त्याला देह स्वभावापासून नाशाचे पीक मिळेल, आणि जो आत्म्यासाठी पेरतो त्याला आत्म्यापासून सार्वकालिक जीवन हे पीक मिळेल. चांगले करण्याचा आपण कंटाळा करू नये, कारण आपण न खचलो तर यथाकाळी आपल्या पदरी पीक पडेल. म्हणून या दाखल्यात आम्ही हे शिकलो की देवाने टॅलेंट्स दिलेले आहेत, त्या आधारावर तो लोकांचा न्याय करणार की त्यांनी ते टॅलेंट्स कसे हाताळले जे त्यांच्यावर सोपून देण्यात आले आहेत. ज्याला 1000 मिळाले होते त्याने जमीन खणली आणि तीत आपल्या धन्याचा पैका लपून ठेवला. अर्थात ही गोष्ट आम्हाला हे दर्शविते की त्याला काही दिशा आढळली नाही, उद्देश काही त्याला कळलेला नाही. त्याने नेऊन ते पैसे जमिनीमध्ये ठेवून दिले. परंतु हे कारभारी पण देवाच्या ज्ञानाच्या मार्गदर्शनाने चालविले गेले पाहिजे व देवाच्या नियमाने चालविण्यात आले पाहिजे. अविश्वास त्यांच्यात राहिला. त्यांनी ख्रिस्ताला आपल्या जीवनात घेतलेच नाही. त्यांची कृती देवाने दिलेल्या तारणाच्या विश्वासाला अनुसरून नव्हती. देवाने दिलेले वरदान गांभीर्याने न घेता सहज घेतात, म्हणजे लाईटली घेतात आणि ते लपवून ठेवतात. आम्ही ते जमिनीत गाडून ठेवतो आणि आम्हाला वाटते मी सुरक्षित आहे, मला काही वाईट घडणार नाही असे आम्ही समजतो. परंतु आम्ही ते वरदान हरवण्याच्या धोक्यात जगतो. हे ध्यानात घ्या, एक दिवस हा धनी परत येणार आहे आणि तो हिशोब घेण्यासाठी परत येणार आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या येण्याला दर्शवित आहे. आता प्रश्न हा होता की हिशोब घेताना त्यांना बक्षीस देईल की त्यांना दंड देईल? पुष्कळ काळ गेल्यानंतर जेव्हा तो घरधनी येतो तेव्हा तो दासाकडून हिशोब घेऊ लागतो. वचन 20 ते 21 मध्ये आम्ही पाहत आहोत, ज्याला 5000 मिळाले होते त्याच्याकडनं प्रथम हिशोब मागितला आणि त्याने त्यावर 5000 कमाविलेले होते, म्हणून मूळ भांडवली रक्कम जी गुंतविली गेली होती तेवढीच त्याने कमाविलेली होती. अर्थात घरधनाला त्या व्यक्तीची कुवत माहित होती. धन्याने त्याची वाहवा केलेली आहे. वचन 21 म्हणते, शाबास चांगल्या व विश्वासू दासा. प्रियजन हो, या जीवनामध्ये आम्ही जगत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट आम्हाला देवाकडून शाबासकी मिळणे अतिशय आवश्यक आहे. तो घरधनी देवाला दर्शवित आहे आणि तो म्हणतोय की चांगले आणि विश्वासू दासा. या जगात अनेक दास आहेत, परंतु देवाला चांगला आणि एक विश्वासयुक्त दास पाहिजे आहे, जो त्याची सेवा त्याप्रमाणे करील आणि त्याबद्दल त्याला शाबासकी आहे. वचन म्हणते, धन्याने त्याला शाबासकी देऊन त्याचे कौतुक केलेले आहे, त्याच्या व्यक्तिगत गुणांबद्दल आणि त्याच्या यशाबद्दल, विश्वासयुक्तपणाबद्दल, म्हणून त्याला बक्षिसी दिले. एक उत्तम कारभारी हा गुंतवणूक करीत असतो वाढीसाठी,
भविष्यासाठी थोडक्याबद्दल तू विश्वासू झालास म्हणून मी तुला पुष्कळांवर नेमीन. तू आपल्या धन्याच्या आनंदात सामील हो. आतापर्यंत हा दास होता, परंतु ज्या वेळेला धन्याकडनं त्याला शाबासकी मिळते, कौतुक मिळते, आणि प्रियजन हो, ही गोष्ट ध्यानात ठेवा. त्याने म्हटले, शाबास भल्या व विश्वासू दासा. हेच तर आम्हा ख्रिस्ती सेवकांसाठी फार मोठे पारितोषिक आहे. अर्थात त्याला बक्षीस देण्यात आलेलं आहे आणि तो आतापर्यंत दास होता. आता त्याला म्हटले, मी तुझी पुष्कळांवर नेमणूक करीन. अर्थात त्याला आता इथे उत्तम पद, प्रमोशन मिळालेलं आहे. या ठिकाणी आम्ही पाहत आहोत, ज्याच्या हाती सर्वाधिक सोपविले होते त्याने त्यावर श्रम करून, आज्ञा पालन करून अधिक कमावलेला आहे आणि याबद्दल त्याला शाबासकी मिळून देव त्याला एक अधिकार देणार आहे. आपल्या राज्यात अधिकार देणार आहे. अधिक मोठी जबाबदारी त्याच्यावर सोपविण्यात आलेली आहे. त्याने लहान गोष्टीमध्ये विश्वासयुक्तपणा दर्शविला, आता त्याच्यावर मोठ्या गोष्टी सोपवून दिल्या. अर्थात ते 5,000 हे काही फार मोठी संपत्ती नव्हती, थोडीशीच होती, परंतु त्या थोडक्यात तो विश्वासयुक्त बनून राहिलेला आहे. दुसरा व्यक्ती आम्हाला आढळतो ज्याला 2,000 मिळाले होते, त्याने त्यावर अजून 2,000 मिळवले होते. त्यालाही शाबासकी मिळालेली आहे. तो 18 वचनात आम्ही पाहत आहोत. दुसरा जो होता ज्याच्याकडे 2,000 मिळाले होते त्यानेही येऊन म्हटले, महाराज आपण माझ्यावर 2,000 रुपये सोपून दिले होते, पहा मी आणखी 2,000 रुपये मिळविले. अर्थात त्यानेही 100% त्यावर नफा मिळविलेला आहे आणि धनाने त्याचेही कौतुक करून त्यालाही बक्षीस दिलेला आहे आणि तसंच म्हटलेलं आहे, शाबास भल्या व विश्वासू दासा. कारण त्याची कुवत त्याप्रमाणे होती आणि त्याप्रमाणे त्याने काम केलेले आहे. तू आपल्या धन्याच्या आनंदात सहभागी हो. ते लोक फार धन्य आहेत जे विश्व निर्माण करत्या धन्याच्या आनंदात सहभागी होतील. आमची संपूर्ण कुवतीची मर्यादा देवाला माहित आहे, त्याप्रमाणेच तो आमच्या ठाई काम करतो. परंतु 1,000 ज्याला मिळाले होते तो येऊन म्हणाला, महाराज मी ओळखले की तू कठोर माणूस आहेस. अर्थात ख्रिस्ती जगतातील हा एक व्यक्ती दर्शविलेला आहे जो देवाला एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतो. याचा देवाबरोबरचा जो संबंध किंवा नाते आहे ते अयोग्य आहे, कठोर पाहत आहे. जेथे तू पेरले नाही तेथून कापणी करतोस आणि जेथे तू विखरले नाही तेथून तू गोळा करतोस. तिसऱ्या व्यक्तीबद्दल 24 आणि 25 वचन काय म्हणत आहे? हा व्यक्ती आपल्या अपयशाबद्दल निमित्त देताना आढळत आहे व त्याच्या अपयशाचे खापर धन्यावर फोडत आहे व तो तसे धन्याला म्हणतोयही की मला माहित होते की तू पेरले नाही तेथे कापणी करतोस, जेथे पसरून ठेवले नाही तेथून गोळा करीतोस. तू कठोर माणूस आहेस. अर्थात तू कठोर माणूस आहे याचा अर्थ काय तो सांगू इच्छित आहे. तुला पैसे कमवायचे आहेत म्हणून तू दासावर जू लादून काम करून घेतोय आणि तसे करून तू पैसे कमावतोय. घर धन्याला तो हे सांगतोय की तू अति मागणी करणार आहेस. अर्थात धन्यावरच ठपका ठेवतोय. अर्थात आम्ही पाहतो की परुषी लोक जे धार्मिक होते, जे स्वतःला नीतिमान समजत होते, त्यांनी येशूचा नकार केला, शुभवर्तमान मानले नाही. ते सुद्धा देवासाठी काम करीत होते, परंतु ते विचार करीत होते की देव फार कठोर व्यक्ती आहे, तो जे देतो त्यापेक्षा अधिक मागणी करतोय. ही त्यांची मानसिकता होती. ते देवाला या रीतीने पाहत होते की तो आमच्यावर जू लादत आहे. ते देवाचे चांगुलपण ओळखू शकत नव्हते. म्हणूनच वचन म्हणते, देव गर्विष्ठांना विरोध करीतो आणि नम्रांस कृपा देतो. त्यामुळे आम्हाला आढळत आहे की त्यामुळे त्यांनी जमिनीखाली ते शुभवर्तमान गाडून टाकले, ज्याद्वारे त्यांना अनंत जीवन मिळणार होते. म्हणजे त्यांनी खऱ्या विश्वासाचा स्वीकार केला नाही, ख्रिस्त येशूवर विश्वास ठेवला नाही. ते वचनाचा स्वीकार न केल्यामुळे पांढऱ्या सिंहासनापुढे न्यायाच्या दिवशी ते हिशोब देतील. आणि प्रियजन हो, तो म्हणतो म्हणून मी भ्यालो. अर्थात भ्यालो याचा अर्थ याच्यात भय नव्हतं देवाचं, तर भीती होती. त्याला जे 1,000 जे टॅलेंट्स मिळाले होते ते त्याने भूमीत लपवून ठेवले. आणि धन्याने काय म्हटले? अरे वाईट आणि आळशी दासा. त्यांना दुष्ट का म्हटले गेले आहे? कारण त्यांचे हृदय दुष्ट आणि कपटी राहिले, अविश्वास त्यांच्यात राहिला. त्यांनी ख्रिस्ताला आपल्या जीवनात घेतलेच नाही. त्यांची कृती देवाने दिलेल्या तारणाच्या विश्वासाला अनुसरून नव्हती, म्हणून त्यांना आळशीही म्हटले गेले. धन्याने त्या दासाच्या शब्दाप्रमाणे त्याचा न्याय केला. पहा त्या दासाचे चारित्र्य काय आहे. त्याला दुष्ट म्हटलेले आहे, अर्थात दुष्टाई करणारा. आळशी म्हटलेले आहे. आळशी म्हणजे असा व्यक्ती जो काही काम करीत नाही परंतु समस्या निर्माण करीतो, आणि म्हणूनच त्याला मूर्खही म्हटले गेलेले आहे. या तिसऱ्या व्यक्तीलाही काहीतरी कुवत देण्यात आलेली होती, परंतु तो दुष्टाईने वागत होता आणि तो आळशी होता. काहीही त्यावर कष्ट करण्यास तयार नाही, परिश्रम घेण्यास तयार नव्हता. धन्याने या व्यक्तीला मूर्ख यासाठी म्हटले कारण जर त्याच्याकडे शहाणपण असते तर त्याने ते धन्याचे पैसे त्या बँकेत
म्हणजे सावकाराकडे ठेवले असते आणि त्यावर धन्याला व्याज तरी मिळाले असते. अर्थात दुष्ट व्यक्ती एदेन बागेत आम्हाला आढळतो. सर्प, त्याने आदमाला देवाने दिलेले वचन यात भेसळ करून ते विकृत करून देवाचे शुभवर्तमान बिघडविले आणि तेच हव्वेला सादर केले आणि तिला ते पटले. हव्वा ही मंडळी दर्शवित आहे. जागतिक रीतीने अशा प्रकारे अनेक स्वतःला ख्रिस्ती समजणारे लोक भेसळयुक्त शुभवर्तमान घेतील आणि दुसरा आदाम जो येशू ख्रिस्त त्याच्याकडून आलेलं शुद्ध शुभवर्तमान हे स्वीकारणार नाहीत. अर्थात दुसऱ्या आदामाद्वारे दिलेलं शुभवर्तमान आज बिघडवून विकृत करून त्याचा गैर अनुवाद पुष्कळांनी स्वीकारलेला आहे. म्हणून त्यांना दुष्ट म्हटलं गेलेलं आहे आणि त्याप्रमाणे त्यांच्यावर देवाचा दैवी न्याय येईल. त्यांची गलतीकरास पत्र पहिल्या अध्यायातील 6 ते 9 वचनात म्हटलेलं आहे की ते शापभ्रष्ट होतील आणि ही गोष्ट या दुष्ट या शब्दाला ती गोष्ट दर्शवित आहे. त्यांनाच धनी, दुष्ट आणि आळशी दास म्हणतो. आम्हाला फार यावर विचार करणे गरजेचे आहे. तिसऱ्या व्यक्तीचा शेवटचा न्याय दर्शवित आहे. 28वे वचन म्हणते, ते 1000 रुपये त्याच्यापासून घ्या आणि ज्याच्याजवळ 10,000 आहेत त्याला द्या. अर्थात आम्ही या ठिकाणी पाहत आहोत, ज्याच्याकडे 10,000 रुपये होते त्याला ते 1,000 दिले. अर्थात ज्याला 1,000 मिळाले होते तो ते गमावून बसला. देवाकडून जे त्याला देण्यात आले होते ते सर्व तो गमावून बसला. म्हणजे आपल्याला मिळालेली संधी आणि जे आशीर्वाद त्याबरोबर मिळणार होते तेही गमावून बसला. व तो पाहतोय की त्याला मिळालेले होते ते टॅलेंट्स, ज्याला 10,000 होते त्याच्याकडे देण्यात आले. हा तिसरा व्यक्ती जो दुष्ट व आळशी म्हटला गेला, वचन म्हणते तो बाहेरील अंधारात टाकण्यात आला. अर्थात त्यांनी येशूवर विश्वास ठेवला नाही म्हणून त्यांना बाहेरच्या अंधारात टाकण्यात येईल. या दासाचे काय होते? तो आपले पद गमावितो. अर्थात तो व्यक्ती धन्याच्या घराबाहेर आढळतोय. अर्थात दुःख भोग आणि दंडास लायक ठरतोय कारण तो विश्वासयुक्त राहिला नाही. ते आम्हाला काय प्रकट करते? हे सर्व कारभाराचा न्यायाला दर्शविते. न्यायाधीश जेव्हा न्याय करील तेव्हा प्रकट होईल आम्ही नक्की कोण आहोत, विश्वासयुक्त आहोत की अविश्वासयुक्त, फसवे. आमचा ख्रिस्ताबरोबर गौरवी स्वरूपात बदल होत जाईल की ख्रिस्तापासून आम्ही विभक्त केले जाऊ. ज्याला 1,000 देण्यात आले होते त्याच्याकडून काढून ते याला का देण्यात आले? कारण ज्याच्याकडे पुष्कळ आहेत त्याला का बरे ते द्यावे? अर्थात आमच्या मनाला हे न्याय वाटत नाही, परंतु त्याचे स्पष्टीकरण 29व्या वचनात आढळते. प्रभू येशूने म्हटले, कारण ज्या कोणाजवळ आहे त्याला दिले जाईल व त्याला भरपूर होईल आणि ज्या कोणाजवळ नाही त्याच्या जवळ जे असेल ते देखील त्याच्यापासून काढून घेतले जाईल. अर्थात प्रियजनो, हे देवाचं तत्व आहे. येशू येथे शिकवित आहे ही तत्वे देवाच्या राज्यात कशा पद्धतीने कार्य करणार आहेत. प्रियजनो, ही एक भविष्यवाणी आहे. येशू ख्रिस्त या जगात जेव्हा येईल तेव्हा टॅलेंट्स दिलेल्या सर्वांचा हिशोब तो घेणार आहे. त्यावेळेला प्रत्येक व्यक्तीला आपल्या स्वतः संबंधाने हिशोब देवाला द्यावा लागणार आहे. म्हणून आम्ही देवाच्या राज्यासाठी, त्याच्यासाठी, त्याच्या गौरवासाठी आम्ही आमचे काम इमान इतबारे करीत राहणे फार फार आवश्यक आहे. त्यावेळेला आम्हाला त्यावरच देव आम्हाला शाबासकी देईल आणि आमच्या कामाचे कौतुक केले जाईल. प्रियजनो हो, हे सर्व सांगितल्यानंतर आता सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे, हा दाखला जो आहे ही पृथ्वीवरील एक परिस्थिती किंवा एक चारित्र्य रंगवित आहे व त्यांतून आम्हाला काही प्रकट करीत आहे अदृश्य जगाबद्दल. म्हणजे ज्याने अधिक टॅलेंट्स मिळविले होते त्याला अधिक मिळाले. अर्थात जो ख्रिस्तामध्ये श्रीमंत असेल तो सर्व वाढीमध्ये अधिक श्रीमंत बनेल आणि जे ख्रिस्तामध्ये गरीब राहिले त्यांच्या दुष्टपणामुळे, आळशीपणामुळे ते अधिकाधिक गरीब बनत जातील. हे येथे येशू शिकवित आहे. या तिसऱ्या दासाद्वारे वाईट कारभारीपणा काय असतो तो आम्हाला या ठिकाणी स्पष्टपणे कळलेला आहे. चांगल्या कारभाऱ्यांकडून आम्ही काय शिकलेलो आहोत? जे 2 दास, ज्याला 5,000 होते ज्याने 5,000 अजून मिळविले, ज्याच्याकडे 2,000 दिले होते त्याने त्यावरही 2,000 कमाविले, हे दोन्ही चांगले कारभारी म्हणून आम्ही पाहत आहोत. चांगले कारभारी आम्ही कसे बनू शकतो पाहूया. पहिली गोष्ट, आम्हाला काही रिस्क म्हणजे धोके पत्करावे लागणार आहेत. अर्थात आमच्याकडे जे भांडवल सोपवून देण्यात आलेले आहे, आम्हाला भांडवल मोजत राहण्याची गरज नाही. आम्ही जीवांची चिंता करायला हवी. आम्ही मनुष्याच्या जीवाची चिंता करायला हवी. ख्रिस्तासाठी जीव वाचवायला हवे. आम्हाला पैशाची चिंता करणे नाही. म्हणून लोकांना प्रभू येशूची ओळख करून देण्यास आम्ही कायम तत्पर असावे. पैशाची चिंता बाळगणारा बायबलमधील नवीन करारात यहुदा इस्कोरियात आढळतो आणि आम्हाला माहित आहे त्याचा अंत कसा झाला.
पैशाच्या लोभामुळे त्याचा अंत झाला. दुसरी गोष्ट आम्हाला आढळते की चांगले कारभारीपण हे उत्तमपणाला दर्शविते. देवाचा कारभारी या नात्याने देवाने जे आम्हाला दिलेले आहे त्याचे ब्लेसिंग्स, आशीर्वाद, त्यानुसार आम्ही ही वास्तविकता स्वीकारली पाहिजे की आम्ही जे करतोय ते उत्तम व चांगले करावे. कधी कधी कैक वेळेला काही गोष्टी आम्हाला अधिक महत्त्वाच्या वाटत नसतात, परंतु काही अगदी क्षुल्लक गोष्टीही फारच महत्त्वाच्या असतात. त्या आम्ही उत्तम करायला हव्यात. येशू ख्रिस्ताने खूप वेदना स्वतःवर घेतल्या यासाठी की आमची व्यक्तिगत वाढ त्याच्या राज्यात व्हायला हवी, की आमच्यात उत्तम कुवत निर्माण व्हावी. छोट्या छोट्या गोष्टींसाठी सर्वप्रथम स्वतःला आम्ही उद्युक्त करावे, स्वतःला गुंतवावे, छोट्या छोट्या गोष्टीमध्ये उत्तम व्हावे. मग मोठ्या मोठ्या गोष्टीमध्येही आम्ही तसे होऊ. कारण आम्ही प्रत्येक गोष्ट जी करीतो ती देवासाठी करतोय. कैक वेळेला आम्ही मंडळीतील लोकांचे निष्कारण न्याय करतो, परंतु देव सर्व काही पाहतोय. तो न्याय करील, तो प्रतिफळ देईल, तो दंड देईल. त्याचे कारभारी या नात्याने आम्हावर जे काही सोपविण्यात आलेले आहे त्यानुसार जे काही आम्ही करू ते योग्य करावे, उत्तम ते करावे आमच्या धन्यासाठी. तिसरी गोष्ट आहे, चांगले कारभारीपणासाठी सहन करण्यास अवघड अशा गोष्टींचीही गरज आहे. ध्यानात घ्या. अर्थात एक चांगले कारभारीपण करण्यासाठी खूप क्लेश पण आहेत, दुखापत आहे, वेदना आहे. परिश्रमाचे काम करणे, समस्या सोडविणे हे कारभारीपण आहे. ज्यांतून कैक वेळेला कुरकुरी येतात ते प्रश्न सोडविणे हे कारभारीपण आहे. आमचे देणे हे महत्वाचे आहे. सातत्याने आम्हाला देणे आहे, उत्तम ते आम्ही दिले पाहिजे, हे कारभारीपण आहे. उत्तम कारभारी बनण्यासाठी जोखीम उचलावी लागते व बांधिलकी म्हणजे कमिटमेंट यामध्ये पण एक्सिलन्सी हवी, उत्तमपणा हवा. खूप परिश्रम करण्याची आस्था बाळगावी लागते व त्याचे प्रतिफळ ही फार मोठे आहे. कारण एक चांगला कारभारी हा पवित्र आत्म्याच्या खूप खूप उदंडपणात वाढत जातो जीवनाच्या प्रत्येक दिवशी. आणि जर असे आशीर्वाद तुम्ही उपभोगले असतील तर मी काय म्हणतोय हे तुम्ही जाणालही. तुमचे वैवाहिक जीवन व पालकत्वाचे जीवन, मुलांना सांभाळण्यासाठी हे उत्तम जगायचे असेल तर ते देव आणि त्याची मंडळी याशिवाय शक्य नाही. अर्थात कैक ही गोष्ट मानत नाहीत आणि मग ते अपयशी होताना आढळतात. देवाच्या व त्याच्या मंडळी भोवती आमचे जीवन उभारणे हे चांगले आहे व ते सुज्ञ कारभारीपण आहे. जेव्हा ती देवाची शेवटची तुतारी वाजेल तेव्हा त्या कारभाऱ्याला बोलाविले जाईल त्या धन्याबरोबर कायम वास करण्यासाठी. तेव्हा तो त्याच्या गौरवात आम्हाला सामील करील. तेव्हा प्रतिफळाची योग्यता ज्याची आम्ही आज अपेक्षेने वाट पाहत आहोत त्यासाठी उत्तम बनू इच्छितो व त्यासाठी जोखीम ही उचलण्यास तयार आहोत. म्हणून जेव्हा कारभारीपणाचे काम करीत असता प्रश्न हाच नाही की मी माझे सर्व त्यामध्ये देत आहे का, तर काय मी एक चांगला कारभारी बनलो आहे का याचे उत्तर स्वपरीक्षण करून आम्ही किती त्यासाठी काळजी घेतोय यामध्ये त्याचे उत्तर दडलेले आहे. चांगला कारभारी हा केवळ तयार नाही राहत तर तो धन्याच्या परत येण्यासाठी त्याला हुरहुर लागलेली आहे. कारण त्याने आपले काम योग्य रीतीने केलेले आहे. त्या पहिल्या आदमापासून ज्यांनी आस्थेने विश्वासाने सेवा केली आहे ते त्या धन्याच्या महान दिवसाची आज वाट पाहत आहेत, त्या आनंदी आणि आशीर्वादित दिवसासाठी. कारण फळे आली आहेत त्याला अहवाल, रिपोर्ट देण्यासाठी. कारण त्या ख्रिस्तासाठी मला छळले गेले, मारहाण देखील पत्करावी लागली, निंदा व अवहेलना करण्यात आली, अनेक गोष्टी त्याच्यासाठी आम्हाला सोडून द्याव्या लागल्या. आता त्याच्याकडे निमित्त देण्यास आमच्याकडे काहीही नाही. परंतु ज्यांनी निष्काळजीपणाने काम केले, बावळट प्रवृत्ती बाळगली, त्यांना तो दिवस भीतीदायक आहे. कारण ते काहीही पुढे घेऊन येऊ शकणार नाहीत. म्हणून जर तुम्हाला तुमच्यात उणेपणा आढळत आहे तर त्या ख्रिस्त येशूला आपले जीवन पूर्णतः पुन्हा समर्पित करावे ही आज आमच्याकडे वेळ आहे. प्रियजन हो, या दाखल्याद्वारे देव आपणाशी बोललेला आहे. आम्हाला आज आमच्या स्वतःला पारखणे आहे. मी तो विश्वासयुक्त चांगला कारभारी बनलो आहे काय? मी त्या धन्याची वाट पाहत आहे काय? आम्हाला देवापुढे येणे आहे, आमचं जीवन तपासणे आहे आणि त्या देवाला पूर्णतः आपल्या स्वतःचे पुन्हा समर्पण करणे आहे. काय मी एक चांगला कारभारी बनलो आहे काय? काय मी त्याची अपेक्षेने वाट पाहत आहे काय? काय मी माझे सर्व त्यामध्ये देत आहे काय? काय मी तयार आहे काय? तो धनी प्रभू येशू परत येण्याची मला हुरहुर लागलेली आहे काय? हे सगळे प्रश्न आज आपल्या पुढे या दाखल्याद्वारे आलेले आहेत. प्रियजनो, आता वेळ आहे आमच्या स्वपरीक्षणाची. आम्ही कुठे आहोत? या 3 दासांतील आम्ही कोण आहोत हे आम्हाला शोधणे आहे.
आजचा हा संदेश आपण सर्वजणांनी ध्यानपूर्वक आणि शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपण सर्वांचा मी हृदयपूर्वक आभारी आहे। हा संदेश ऐकल्यानंतर नक्की तुम्हाला काय कळले कृपया तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता किंवा माझ्याशी व्यक्तिगत संपर्क साधू शकता। थँक यू अँड गॉड ब्लेस यू।